जय हरी. भाग 25. एकनाथी भागवत अर्थात एकादश स्कंद यामध्ये नाथ महाराज आपल्याला भगवंताची नामकीर्ती याबद्दल माहिती देत आहेत. ज्यांची वाणी रामकृष्णादी नामांचा अखंड जप करते त्यांच्या पायाशी तीर्थ देखील लोटांगण घेतात. देवही त्यांच्या पाया पडतात. नामाचं तेज मोठं विलक्षण आहे. नामधारकाची पायधूळ यम डोक्यावर घेतो. आपण भागवताचा जर विचार केला तर अजामेळाने आपल्या पुत्राचं नाव नारायण ठेवलं होतं. बरं, तो काही देवाचं नामस्मरण करत होता का? नारायण नारायण. आता त्याला जवळजवळ वयाच्या 88व्या वर्षी तो 10वा मुलगा झाला आणि साधूंनी सांगितलेलं होतं की याचं नाव नारायण ठेवा. म्हणून त्यांनी जी वेश्या आणली होती घरामध्ये, तिला हा 10वा मुलगा झाला. त्याचं नाव साधूंच्या सांगण्यावरून तिने नारायण ठेवलेलं होतं. आणि हा अजामेळाचा आता शेवटचा क्षण येतो आहे आणि त्यावेळेस त्याच्या मनामध्ये विचार येतो आहे की मी इतका वयोवृद्ध आहे, माझा मुलगा इतका लहान आहे, त्याचं कसं होईल. आणि त्यामुळे तो व्यतीत होऊन नारायण कुठे गेला, नारायण काय करतो, नारायण 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 असं करता करता शेवटच्या क्षणी तो नारायण नारायण म्हणायला लागला. यमदूतही आले आणि विष्णुदूतही आले. यमदूत म्हणाले, अहो तुम्ही कसं काय आलात, कारण यांनी तर आयुष्यभर इतका वाईट वर्तन केलेलं आहे आणि त्याला नेण्यासाठी तुम्ही कशा आलात. तर त्या क्षणी विष्णुदूतांनी सांगितलं, आमच्याकडचा नियम असा आहे की शेवटच्या क्षणी जो नारायणाचं नाव घेतो त्याला आम्ही घेऊन जात असतो आणि मग अशा या नामधारकाची पायधूळ यम डोक्यावर घेतो. जिथे भगवंताचं नाम वसतं असतं, घेतल्या जातं, तिथे परमात्मा सदा सर्व काळ तिष्ठत असतो. नामाच्या प्रभावापुढं काळही फिका पडतो, म्हणून तिथे भवभय टिकत नाही. नामाची जेवढी शक्ती तेवढे पाप नाही त्रिजगती. नामापाशी चारी मुक्ती असतात, यात मुळीच संशय नाही. भगवंताच्या जन्माचं, नामाचं आणि कर्माचं श्रवण केल्यानं अगदी हीन दीन माणसांचा देखील उद्धार होतो. म्हणून शास्त्र जाणणारे थोर पुरुष भगवंताच्या लीलांचं वर्णन करतात. तात्पर्य काय, तर हा भक्तियोग ज्याच्या अंगात मुरतो तो मनुष्य जाणतेपणाचा गर्व धरत नाही. अहंता आणि ममता यांचा पाश टाकून तो निस्संग बनतो आणि हरिकीर्तन करत करत सगळीकडे संचार करतो. आणि देहबुद्धी मेल्याशिवाय आत्मबुद्धी अनुभवास येत नाही, हा तर संतांचा सिद्धांतच आहे. देहबुद्धी मारण्यासाठी प्रेमासारखा दुसरा उपाय नाही आणि प्रेम निर्माण होण्यासाठी भगवंताच्या नामासारखं दिव्य साधन नाही. भगवंताच्या नामानं अंतःकरण भरून गेलं की जीव आणि शिव यांची गाठ पडते आणि साधकाला आत्मसाक्षात्कार होतो. नाथांना स्वतःला आत्मसाक्षात्काराचा संपूर्ण अनुभव असल्यानं या ठिकाणी त्यांनी आत्मदर्शनाचं सविस्तर वर्णन केलेलं आहे. त्यावरून आत्मदर्शन म्हणजे काय याची स्वच्छ कल्पना साधकाला येईलच. भगवंताच्या नामानं जे काय साधायचं ते हेच आहे ना. नाथ महाराज म्हणतात की भगवंताच्या लीलांचं श्रवण करत गेल्यानं आणि त्याचं नामस्मरण केल्यानं प्रेमभक्ती कशी वाढते, तर मी देह आहे ही वृत्ती भक्त कसा विसरतो त्याचं वर्णनच करता येत नाही. भगवंताच्या गुणांचं कीर्तन आणि त्याचं नामस्मरण साधकाला जागेपणी अखंड आवडू लागल्यावर ती आवड स्वप्नात देखील प्रगट होते. आणि असं झालं म्हणजे हरिभक्ती दृढ होत चालली असं समजावं.
या रीतीनं साधकाचं अंतरंग भक्तीमध्ये दृढपणे स्थिर झालं म्हणजे त्याचं चित्त रसमय बनून लागतं. परमप्रिय आत्मा तोच हरी होय. म्हणून भगवंताचं नाम गाऊ लागल्यावर साधकाच्या चित्तात अधिक प्रेम जागं होतं आणि नुसतं नाम घेण्यातच त्याला खूप खूप आनंद होतो. नामात नित्य नवी आवड निर्माण होते आणि मग आत बाहेर हरीच प्रगट होतो. समजा एखाद्या संकटामध्ये आईची आणि लेकराची ताटातूट झाली आणि पुष्कळ काळ लोटल्यावर त्यांची अकस्मात गाठ पडली, तर त्यावेळी तो मुलगा हंबरडा फोडून आईला मिठी घालतो आणि हुंदके देऊन ओक्सा बोक्सी रडू लागतो. हे जसं घडतं अगदी तसंच साधकाच्या बाबतीतही होतं. जागेपणी, स्वप्नात आणि गाढ झोपेमध्ये त्याचं अंतरंग भगवंताच्या नामानं भरून गेल्यावर त्याची वृत्ती तादात्म्य पावते. मग भक्तीच्या पेठेमध्ये ज्यावेळी जीवाची शिवाशी अचानक भेट होते आणि त्याला आत्मसाक्षात्कार होऊन दोघांची मिठी पडते, त्यावेळी भक्ताला रडू आवरत नाही. तो परमात्म्याला आलिंगन देतो. फार दिवसांनी भेट झाल्यामुळं मोठमोठ्याने उसासे टाकून आणि अत्यंत प्रेमानं रोमांचित होऊन तो रडायला लागतो. त्याला हुंदके अनावर होतात, पण रडता रडता लगेच तो गदगदून हसायलाही लागतो. का? कारण त्याचा भ्रमनिरास झाल्यानं असं होतं. कसं? एखादा मनुष्य दोरीला साप समजून भयानं पळू लागतो. पळता पळता अडखळतो, पडतो, पण तो साप नसून दोर आहे हे कळल्यावर तो आपणच हसू लागतो. त्याचप्रमाणे हा दृश्य संसार वास्तविक खरा नाही. देहबुद्धी मुळापासून मिथ्या आहे. त्या देहबुद्धीच्या नादानं नसता अहंभाव आणि नसती ममता आपल्याला लागली होती हे लक्षात येऊन तो हसतो. तो म्हणतो की खरा मी माझ्यामध्येच होतो. मी चुकलो आणि पुन्हा भेटलो हे म्हणणं वेडेपणाचं आहे असं आत्ता लक्षात आलं. मी स्वतः अखंडपणे सगळ्या ठिकाणी भरलो आहे. भगवंताशी माझा पूर्ण अभेद असल्यानं मी अनादी आहे, म्हणून मी आहे तसाच आहे असा अव्यय आणि अक्षय असणारा मी चुकीनं जन्मलो आणि मेलो असं म्हणत होतो. याला काय म्हणावं आणि आता काय करावं अशी आठवण होऊन आनंदानं डोलत डोलत तो आता हसू लागतो. आत्मदर्शन अर्थात साक्षात आत्मदर्शन झाल्यानं अनुभवारूढ झालेला तो भक्त त्याच्या अनुभवाच्या बळानंच गर्जना करू लागतो की मला आत्मदर्शन करून देणारं गुरुवचन ते धन्य होय. त्यांच्या बळानं देहात असून मी विदेही आहे. स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण हे माझे चारही देह त्यानं मिथ्या केले आणि मला परमात्म स्वरूप करून टाकलं. भगवंताच्या प्रेमापुढे चारही मुक्ती बाजूला सारणारी भगवत भक्ती ती धन्य होय. तसंच या दृश्याबद्दलचा माझा भ्रम मुळापासून उपटून मला पूर्ण निष्काम करणारे भगवंताचं हे जे नाम आहे ना तेही धन्यच होय. जे जे दिसतं ते सगळं मीच असल्यानं या त्रिभुवनात मला दुसरा काहीही दिसत नाही. आता हा संसार मिथ्या झाला, जन्म मरणाचा लोप झाला आणि काळाचा ठावच पुसून गेला. अशा प्रकारे आत्मसाक्षात्काराचा आपला अलौकिक अनुभव मोठमोठ्यानं गर्जना करून तो सांगू लागतो. ज्या सद्गुरूंच्या मार्गदर्शनानं कठीण देहबुद्धी नाहीशी झाली त्यांच्या स्तवनात तो आपली वाणी रंगवतो. अत्यंत प्रेमाच्या माणसाबद्दल कितीही गोष्टी सांगितल्या तरी तृप्ती होत नाही. त्याचप्रमाणे आत्मसाक्षात्कारी पुरुष
आत्मानंदाची गाणी गाऊ लागतो, स्वानंदात डोलत राहतो आणि भगवंताच्या कथा सांगत सुटतो. एखादा साधा मनुष्य विकत घेऊन दारू पितो, तो देखील दारूच्या धुंदीत गातो आणि नाचतो. मग ज्या पुरुषानं दिव्य असा ब्रह्मानंद रस सेवन केला आहे तो आवरलेला कसा राहील? म्हणजे आत्मानंदी रंगलेला भक्त भगवंताच्या कथा गाऊ लागला की पदोपदी त्याचा आनंद दाटून येतो आणि तो आत दाटेनासा झाला म्हणजे तो नाचू लागतो. भगवंताशी दुजेपणा टाकून आणि लौकिकाची लाज बाजूला सारून भक्त अहंभावाशिवाय सहजानंदानं तसंच मोठ्या गमतीनं नाचत सुटतो. ब्रह्मानंदाच्या कैफात उन्मत्त होऊन तो गाऊ नाचू लागला म्हणजे लोक त्याला वेडा म्हणतात. त्याचं गाणं ऐकून ज्ञानी श्रोते आनंदरूप बनतात, तर मुमुक्षू श्रोत्यांना भगवंताशी तद्रूपता प्राप्त होते. या अनुभवाचं आणि त्यापासून होणाऱ्या आनंदाचं वर्म पंडितांना आकलन होत नाही, तर तिथे फक्त भक्तच असावा लागतो. जय हरी.